तुझ्या सोबतीने आजच्या भागाची सुरुवात होते मल्हारपासून. तर आता इथे मल्हार आरशामध्ये बघून काहीतरी बोलत असतो. तर आता तो म्हणतो, संजना तुझे आभार मी. तर आता तो बोलत असतो, थँक्यू संजना. नाही, हे खूप रूढ वाटतं असं म्हणतो मल्हार. मुळात मी सगळं बोलतोच काय असं म्हणतो मल्हार. ओके ओके संजना, थँक्स थँक्स अ लॉट. हॅट असं म्हणतो मल्हार. उगाच गळ्यात पडल्यासारखं होतंय. साधं सरळ सोपं थँक्यू म्हणतो फक्त असं म्हणतो मल्हार. थँक्यू संजना. थँक्यू संजना. थँक्यू असं म्हणतो तो. थोडं इमोशनल पण वाटायला हवं ना. तर आता तेवढ्यातच नपूर येते. तर ती बघायला लागते. संजना तुझे आभार मी कसे मानू. तू जर नसतीस तर आता नुपूरला हसायला येत असतं. तू जर नसतीस असं म्हणत असतो. तेवढ्यातच नुपूर येते. थोडी ओव्हर ऍक्टिंग होती असं म्हणते ती. तर आता मल्हार नुपूरकडे बघतो. तर आता ती म्हणते, पळून जाईल ती आशाने. तू करून बघ एकदा. मनात नसताना कुणाला थँक्यू म्हणणं किती कठीण आहे कळेल तुला असं म्हणतो मल्हार. मनात नसताना तिला खरं वाटलं पाहिजे खानविलकर असं म्हणते नुपूर. दॅट इज अ कॅरेक्टर ब्रीफ असं म्हणते ती. सगळं जाते म्हणाला कॅरेक्टर ब्रीफ. बोलणं सोपं करणं जवळ असं म्हणतो तो. तरीही मी प्रयत्न करतोय ना, पण मी आता काय करू असं म्हणतो तो. असं कसं बोलताय हो तुम्ही. हे बघा, ऍक्टिंग असली ना तर ती नॅचरल वाटली पाहिजे ना. तिला नाही कळलं पाहिजे की तुम्ही ऍक्टिंग करताय म्हणून. इतकं नॅचरल झालं पाहिजे सगळं असं म्हणते ती. तर आता इथे झोपलेली असते संजना. तर आता तेवढ्यातच तिच्या खोलीमध्ये तायडी आलेली असते. ती झोपलेल्या संजनाला बघते. आता तायडी तिच्या खोलीमध्ये येते आणि दरवाजा लावते. तायडी आता बघत थांबलेली असते संजनाकडे. संजना मात्र झोपलेली असते बघा प्रेक्षक. तर आता इथे तायडी आपल्या हातामध्ये फ्लावर पॉट घेते आणि आता जोरात फेकते तो फ्लावर पॉट संजनाच्या डोक्यावरती बघा प्रेक्षक. फट्ट करून. मॅम असं म्हणते संजना, आता तुम्ही इथे असं म्हणते ती. तर आता लाईट लावते तायडी. हा मग असं म्हणते तायडी. ऑल गुड असं म्हणते ती. पिकनिकला आली आहेस हे काय तुला रिझॉर्व वाटतं असं म्हणते तायडी. मस्त यायचं खायचं प्यायचं मल्हारच्या मागे पुढे फिरायचं. रात्र झाली की एसीच्या हवेत आराम येऊन झोपायचं. हा असं म्हणते तायडी. नाही मॅम असं म्हणते संजना. आज जमले होते ना आणि आता रात्र झाले तो असं म्हणते ती. झोपा काढायला आणले काय ती तुला असं म्हणते तायडी. एवढ्याही छान छान गोष्टी नाही घडलेल्या आहेत घरात. एक गोष्ट फक्त आपल्या बाजूने झाली आहे त्या अर्थाने खुश नाही व्हायचं, रिलॅक्स नाही व्हायचं असं म्हणते तायडी. मॅम पण आता पुढे काय करायचं तुम्ही सांगितलं नाही म्हणून असं म्हणते संजना. हो मी काय सांगितलं नव्हतं. यू आर राईट बाय मिस्टेक. एक मिनिट असं म्हणते तायडी. ये बाहेर असं म्हणते ती. आणि आता इथे संजनाला बाहेर घेते तायडीने ओढते तिला. मी डीजे लावते तू मस्तपैकी डान्स कर असं म्हणते ती. तुला आवडेल ना डान्स करायला लावणे असं म्हणते ती. बेस्ट. सालसा करायचंय काय मग असं म्हणते ती. नाही नाही मॅडम असं म्हणते संजना. मंद असं म्हणून तिच्या डोक्यावर मारते आता तायडी. तुला देवाने डोकं दिलेलं नाही असं म्हणते तायडी. तुला अक्कल दिली नाही आहे का देवाने. प्रत्येक वेळी मला सांगावं लागतं काय करायचं काय नाही करायचं ते असं म्हणते तायडी. जा मल्हारच्या रूम मध्ये जा असं म्हणते तायडी. तर आता संजनाला एकदमच धक्का बसतो. काय बोलते तायडी म्हणून. मॅडम ह्या वेळेला असं म्हणून ती शॉक्ट होते आता. हो हो असं म्हणते तायडी. तुला झोप आली असेल नाही का. जमलीस ना तू खूप असं म्हणते तायडी. तर आता पाणी घेऊन होते ती संजनाच्या तोंडावरती. तर आता मल्हाराने नुपूरला दाखवलंय. मिसेस नुपूर खानविलकर मी एका मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक आहे. तुम्ही मला कुठल्याही इव्हेंटचं मॅनेजमेंट करायला सांगा. 1 तासात मी सगळं करून देऊ शकतो असं म्हणतो मल्हार. असं का बोलताय तुम्ही असं म्हणते नुपूर. एवढं अवघड नाहीये. एवढंही अवघड नाहीये तुम्ही करू शकता असं म्हणते ती. तुम्हाला आलंच पाहिजे असं म्हणते ती. मी तुला सांगितलं वटवागुळ मार आणि मला शिजून दे. तू देशील असं म्हणतो मल्हार. देशील असं म्हणतो तो. ई असं म्हणते नुपूर. काय बोलताय तुम्ही असं म्हणते ती. शी असं म्हणते ती. अशक्य आहे हे असं म्हणते ती. आता यायला पाहिजे ना. यायला पाहिजे सगळं. तुझ्यासाठी हे सगळं अशक्य आहे ना तसंच ते सुद्धा माझ्यासाठी अशक्य आहे. अशक्य. आणि तुला कळतच नाही असं म्हणते तो. बघितलं स्वतःची बाजू किती मनापासून मांडताय तुम्ही. असंच वाटलं पाहिजे मनापासून संजना अशी बोलायचंय तुम्हाला. तिला आतून वाटायला पाहिजे की ही ऍक्टिंग नाहीये आणि खरंच तुम्ही तिच्या प्रेमात पडलाय म्हणून असं म्हणते ती. झोप बुडली फिलिंग बेटर असं म्हणते ती तायडी. आता ह्याच्या पुढे तू रात्री झोपायचं नाही असं म्हणते तायडी. डबल वेगाने काम करायचं. स्वतःचं डोकं चालवायचं. आणि मुळातच ह्या घरात राहायचं असेल ना तर स्वतःची लायकी निर्माण करावी लागते. ती आधी कर आणि त्यासाठी कष्ट कर असं म्हणते तायडी. असं म्हणते संजना. करशील तसं असं म्हणते तायडी. जा मल्हारच्या रूम मध्ये जा असं म्हणते तायडी. मॅम डाऊट होता आता मल्हार आणि नुपूर एकत्र असतील मग मी असं म्हणते ती. हाच विचार करायचा असतो असं म्हणते तायडी. झोपाकड्याच्या ऐवजी ना हाच विचार करायचा. मल्हार परत माझ्या प्रेमात कसा पडेल त्यासाठी काय प्लॅनिंग करता येईल अजून काय काय आपल्याला करता येईल हा विचार करायचा असं म्हणते तायडी. सगळं मी सांगायचं सगळं स्पून फिडिंग मी करायचं वर तू माझ्याकडनं पैसे घेणार आणि ते फुकट गिळणार असं म्हणते तायडी. हे घे असं म्हणते तायडी आणि पैसे देते संजनाला. तर आता इथे ती एक क्रीम सुद्धा देते संजनाला. तर आता ती म्हणते हे घे आणि जाऊन मल्हारला दे. आता काही करून तुला मल्हारला मुठीत ठेवायचं आहे. त्याच्या मनावर ताबा मिळवायचा आहे. परत त्याला प्रेमात पाडायचं आहे आणि हे सगळं लवकरात लवकर करायचं आहे. माझ्याकडे तेवढा वेळ नाही. क्विक असं म्हणते आता तायडी. तर आता संजना जाते बघा प्रेक्षक हो मल्हारच्या खोलीमध्ये आणि तायडी ती विचार करत बसलेली असते. नुपूर काही दिवस मी तुला पेशंटली जगता देणार नाही असं म्हणते ती. एक प्रॉब्लेम संपला की दुसरा चालू असं म्हणते तायडी. मल्हार तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या हातातून निष्ठून जाताना दिसेल असं म्हणते तायडी. पण तू काहीच करू शकणार नाहीस असं म्हणते तायडी. तर आता खूप आनंद झालेला असतो तायडीला. तर आता इथे मल्हार आणि नुपूर बसलेले असतात बोलत असतात. तर तेवढ्यातच नॉक
नॉक करतं कोणीतरी दरवाजा. तर आता मल्हार म्हणतो थांब मी आवरतो असं म्हणतो मल्हार आणि आता वरती ठेवतो तो आपलं चादर वगैरे बघा प्रेक्षक हो. तर आता नूपूर जाते दरवाजा उघडण्यासाठी. तर आता संजना असते. संजना असं म्हणते नूपूर झोपला होतात का असं म्हणते संजना. असं असेल तर मी नंतर येते असं म्हणते ती. नाही नाही झोपलो नव्हतो आवरतच होतो. ये ना आतमध्ये ये असं म्हणते नूपूर. मल्हार असं म्हणते संजना. हे क्रीम तुझ्यासाठी असं म्हणते संजना. माझ्यासाठी असं म्हणतो मल्हार. तर आता त्याला खूप जास्त राग आलेला असतो. आधी मल्हारला मी त्याच्या समोरही नको असायचे पण आज हा मला बघून खुश झालाय. मलाच काहीतरी चुकीचं वाटत नाहीये ना असं म्हणते ती. हो पूजेच्या वेळी भाजलं तुला हे लावलंस ना की बरं वाटेल असं म्हणते ती. एवढं काही नाहीये संजना मायनर असं म्हणते आता मल्हार. मायनर नाही आहे ते असं म्हणतो मल्हार कारण त्याला नूपूर खुणावते. खूप जास्त दुखतंय मला उळतंय जळजळतंय असं म्हणतो तो. खरंच फनी सीन आहे प्रेक्षक हा. खूप त्रास होतोय माझ्या हाताला असं म्हणतो. माहित होतं मला माहित होतं तुला त्रास होत असेल म्हणून मलाही झोप लागत नव्हती अरे असं म्हणते आता संजना. पण ही क्रीम लावलंस ना तर थंड वाटेल असं म्हणते संजना. आम्ही लावते असं म्हणते ती. तर आता थँक्यू असं म्हणतो मल्हाराने आपल्या हातामध्ये घेतो ती टीप. तर आता बघा प्रेक्षक हो नूपूर म्हणते तू दुपारी असं म्हणून खुणावते तर आता मल्हार म्हणतो दुपारी किती छान माझी काळजी घेतलीस ना तू थँक्यू असं म्हणतो मल्हार. मी लावतो क्रीम असं म्हणतो मल्हार अरे थँक्स काय असं म्हणते संजना. युअर मोस्ट वेलकम. बरं मग मी निघू असं म्हणते संजना. निघ असं म्हणतो मल्हार. तर आता खुणत असते नूपूर परत त्याला. अजून काही बोलायचं नाहीये तुला असं म्हणतो मल्हार. संजनाला कळतच नाही काय चाललंय म्हणून. तर आता संजना म्हणते नाही तुझी काळजी वाटत होती म्हणून आले होते. येते असं म्हणते नाही निघून जाते ती तिथून. हाय संजना असं म्हणतो मल्हार. गुड नाईट संजना असं म्हणतो तो. गुड नाईट मल्हार. हाय असं म्हणते तिने निघून जाते तिथून. तर आता तिथेच नूपूर थांबलेली असते. तर आता इथे संजना आगाव करत जाते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती त्या दोघांच्या रूमच्या बाहेर जाते गुड नाईट म्हणून. तर आता इथे मल्हार खूप चिडलेला असतो आणि आता ती ट्यूब तो खाली फेकून टाकतो बघा प्रेक्षक हो. सोपं येते की नाही असं म्हणते नूपूर. तर आता मल्हार खूप चिडतो. कशी वाटली ऍक्टिंग असं म्हणतो मल्हार. खूप भारी असं म्हणते नूपूर. तर आता हसतो मल्हार. तर आता इथे संजना आलेली असते आपल्या खोलीमध्ये. तर आता तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता ती हसायला लागते आणि आता ती गोल गोल फिरायला लागते बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते सागरिका खानविलकर माझ्यावर विश्वास ठेवून तू किती मोठी चूक केली आहेस हे तुला आता नाही कळणार. जेव्हा तुझा प्लॅन मी तुझ्यावरच उलटवेन ना तेव्हा कळेल. तू प्रयत्न करतेय म्हणून मल्हार माझ्या प्रेमात पडणार आहे. एकदा मल्हार माझ्या प्रेमात पडला की बघ मी तुझं काय करते ते असं म्हणते संजना. मग मल्हार माझ्या मुठीत आणि त्याची सगळी प्रॉपर्टी फक्त माझी असं म्हणते संजना. हा पण तोपर्यंत मी तुला घाबरायची एकदम परफेक्ट ऍक्टिंग करणार असं म्हणते ती. मला मंद म्हणालीस ना आता बघ असं म्हणते संजना. तर आता इथे नूपूर पाणी घेऊन जात असते तेवढ्यातच तिला त्या बाजूला काहीतरी दिसतं. आता तर बघते तर ताडे असते तिथे विचित्र अवस्थेत बसलेली असते. हाय असं म्हणते ताडी. नूपूर खानविलकर तू झोपलेली सजून असं म्हणते ती. हा सध्या तुला झोप लागत नसेल ना असं म्हणते तायडी. ऑल ओके ना असं म्हणते ती. तब्येत ठीक आहे. तर आता काय उत्तर देत नाही बघा प्रेक्षक हो. नूपूर बोल ना काहीतरी घाबरलीस की काय असं म्हणते तायडी. अचानक तायडी कसे काय दिसली समोर म्हणून असं म्हणते ती. आणि आता हसायला लागते तायडी. तुला असं वाटलं असेल तायडी अचानक समोर सईकडे असते तायडी. आज बघितलंस ना संजनाला तुझ्या मल्हारची किती काळजी आहे ते असं म्हणते तायडी. प्रेम ग प्रेम पहिलं प्रेम असं म्हणते तायडी. असं नाही विसरू शकत कोणीही. आता तिच्या मनातलं प्रेम सगळ्यांना दिसतंय. पण संजना बिचारीला कुणी समजूनच घेत नाहीये. ते प्रेम तर आता मल्हारला पण दिसलं असेल. आता काही सांगू दे तुला कोणीही. आता मल्हारच्या मनातला संजनाबद्दलचा राग हळूहळू कमी होणार. मग त्याला ती हवी हवीशी वाटायला लागणार. हळूहळू तो तिच्याकडे अट्रॅक्ट होणार असं म्हणते तायडी. आणि मग तू तू बाजूला फेकली जाणार असं म्हणते तायडी. आणि हसायला लागते ती. जोरजोरात हसायला लागते. खरं सांग तुझ्या मनातही असेच विचार येत आहेत ना म्हणून तुला झोप लागत नाहीत की नाही असं म्हणते तायडे. तर आता नुपूरला खूप जास्त राग आलेला असतो. खरंच इन्सिक्युअर झालीस तू आहे का ना अंडरस्टँड असं म्हणते ती. तर आता हसायला लागते परत तायडी. असं म्हणते ती. काय छक्के पंचे खेळत तू मल्हारची लग्न केलंस ह्या घरात बायको म्हणून आलीस सगळं वाया गेलं असं म्हणते तायडी. आता खूप जास्त राग आलेला असतो नुपूरला. मला हा मल्हार सरांच्या आयुष्यातून काढून टाकायची इतकी घाई आहे ना तुम्हाला. माझी जागा संजनाने घ्यावी हीच इच्छा आहे ना तुमची असं म्हणते नुपूर. पण एक सांगू मी जेव्हा देवळात बेलाची पानं आणायला गेले होते तेव्हा मुली ते फोटोज पाठवले होते मल्हारचे आणि संजनाचे. फोटोज पाहून माझ्यावर 1% सुद्धा परिणाम झाला नाही असं म्हणते नुपूर. मला संजनाचा राग आहे तिच्याबद्दल मला जेलसी वाटेल. मल्हार सरांवर मी चिडचिड करेन हे असे सगळे विचार करून तुम्ही ते मला फोटोज पाठवले होते ना असं म्हणते ती. पण कसं आहे ना तुमचं म्हणणं मलाही कळतंय आणि तुमचे फोटोज मला पाठवून झाल्यावर मला मल्हार सरांचा फोनही आला होता असं म्हणते आता नुपूर. आणि त्याने मला अगदी डिटेलमध्ये माहिती दिली काय कसं घडलं सगळं असं म्हणते नुपूर. त्यामुळे हो इन्सिक्युरिटी तर आहे पण माझ्या नाही तुमच्या मनात आहे असं म्हणते ती. तर आता इथे ताडे म्हणते माझ्या मनात का असेल असं म्हणते ती. कम ऑन एवढं तर मला कळलंय की तुम्हाला मी इथे नको आहे. माझं इथे असणं तुम्हाला टॉलरेटच होत नाहीये. तुम्ही खूप जास्त इन्सिक्युअर आहात असं म्हणते ती. माहिती आहे ना मला.
तर आता इथे ताड्याच्या हातून वास खाली पडतो. तर आता नुपूरला खूप जास्त राग आलेला असतो. लहानपणी तुला स्टोरी टेलिंग आवडायचं का ग असं म्हणते ताडी. गोष्टी इमॅजिन करतेस तू म्हणून विचारलं असं म्हणते ती. तर नुपूर म्हणते इमॅजिनेशन आहे की रियालिटी हे कळेल आपल्या दोघींनाही. झोपा आता सागरिका मॅडम, तुम्ही आता जे का बोललात ना ते स्वप्न बघा आणि खरं ते कधीच होणार नाही असं म्हणते नुपूर. गुड नाईट असं म्हणते ती. स्वीट ड्रीम्स असं म्हणते तिने. निघून जाते तिथून नुपूर. असं म्हणून ताडी रागवते. स्वतःला झोप लागत नाही म्हणते स्वीट ड्रीम्स मला. संजना तुमचा दोघांचा संसार बर्बाद करणार हे तुला लवकरच कळेल असं म्हणते ताडी. मूर्ख कुठली असं म्हणते. माझ्यामुळे तो वेदांत गेला, आता माझ्याचमुळे तुझं आयुष्य सुद्धा बर्बाद होणार. मार्क माय वर्ड्स असं म्हणते ताडी. खूप जास्त चिडलेली असते बघा प्रेक्षक ताडी इथे. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता इथे मल्हार घडी करून ठेवत असतो आपला चादर. तर आता तो घडी करून ठेवतो. तर आता तेवढ्यातच नुपूर आलेली असते. तर आता ती आंघोळ करून आलेली असते बघा प्रेक्षक बाथरूम मधून आणि आता ती आपली केस पुसत असते. तर आता मल्हार बघत असतो नुपूरकडे. तर आता तिला खूप छान वाटत असतं नुपूरला बघणं. ती आपली केस मात्र वाळवत असते बघा प्रेक्षक हो. तर आता मल्हार येतो तिच्याकडे. तिच्या बाजूला येऊन थांबतो तो. तिच्याकडे एकटाक बघत असतो आता मल्हार. तू त्यापासून एक काम करशील असं म्हणतो मल्हार. काय हो असं म्हणते नुपूर. आंघोळीला जाण्याआधी मला उठवत जा. आज लकीली जाग आली मला म्हणून मी पाहू शकलो असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते नुपूर. हेच सूर्याची किरणं नुसतं पाहण्यापेक्षा तुझ्या केसांमधल्या पाण्यांमधून चमकताना किती छान दिसतात असं म्हणतो तो. आणि रोज सकाळी स्वतःच्या चेहऱ्यावरती पाणी मारून जागवण्यापेक्षा तुझ्या केसांमधल्या पाण्याचे थेंब माझ्या डोळ्यावर पडले तर असं म्हणतो तो. हा रोमॅन्स आहे ना जो तुमचा मल्हार सर. हा तुम्ही संजनावर होत्या केला तर फायदाच होईल असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार म्हणतो का का कशाला तुला आता तिचं नाव घ्यायचं होतं. थोड्या चांगल्या मूडमध्ये होतो मी. आता मला डोकं आपटून घ्यावं असं वाटतं असं म्हणतो मल्हार. डोकं आपटून काय होणार आहे. ह्याच डोक्याने आपल्याला नवीन प्लॅन्स करायचे आहेत असं म्हणते नुपूर. तुझ्या प्लॅन्सची ना आता मला भीती वाटायला लागली असं म्हणतो मल्हार. काय करायला सांगशील. तुझा काहीच भरोसा नाही असं म्हणतो तो. पण सर असं म्हणते ती. माझ्यावर एक दया करा ना प्लीज असं म्हणतो मल्हार. प्लीज प्लीज संजनाच्या प्रेमात पडायचं नाटक हा सगळा प्लॅन आपण ड्रॉप करूया ना प्लीज असं म्हणतो तो. नाही 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 जमणार असं म्हणते नुपूर. ऐकून तरी घे ना माझं. माझ्याकडे खूप जास्त ऑप्शन आहे. आपण बरंच काय काय करू शकतो ना. हे कशाला नको ते करायचं. आणि तसंही तुला आवडणार आहे का. तुझा नवरा कुठल्या दुसऱ्या मुलीच्या बरोबर लागला तर असं म्हणतो तो. फक्त ऍक्टिंग करायची ऍक्टिंग अजून काही नाही असं म्हणते नुपूर. खरंच नादीने लागायचंय असं म्हणते ती. कशाला आयुष्याची परीक्षा घ्यायची आपण असं म्हणतो मल्हार. मला काय माहित नाही. उलट खूप महत्वाचा सीन देणार आहे मी तुम्हाला परफॉर्म करण्यासाठी असं म्हणते ती. रेडी राहा असं म्हणते ती. बापरे ते संजना सोबत डान्स वगैरे करायला सांगणार नाहीस ना तुम्हाला. मला सालसा वगैरे करायला सांगशील. मी गोंधळाचा डान्स करेल आणि लेझिम करेल असं म्हणतो. नाही नाही असं म्हणते ती. मग काय असं म्हणतो मल्हार. तू तुला प्रपोज वगैरे करायला सांगणार नाहीस ना तिला असं म्हणतो मल्हार. काय का बोलते असं म्हणते नुपूर. तर मल्हार म्हणतो आता कसं बाहेर आलं बरोबर तुलाही नाही आवडणार ना. मी तिला प्रपोज वगैरे करतोय पाहायला असं म्हणतो तो. प्रपोज करण्याचा दिवस अजून लांब आहे. तो प्लॅनचा पुढचा भाग आहे असं म्हणते नुपूर. ठीक आहे आता नाही असं म्हणते ती. तर आता मल्हार म्हणतो घास वगैरे भरवायला लावू नकोस हा. नुपूर मग काय मला दोघांना पिक्चर बघायला पाठवणार आहेस का असं म्हणतो तो. नाही हो असं म्हणते नुपूर. मग काय करणार आहेस. तिचा हात माझ्या हातात घ्यायला लावणार आहेस. नाही नुपूर असं म्हणतो मल्हार. हग वगैरे करायला सांगू नकोस हा. नाही असं म्हणतो तो. असं काय होणार नाही असं म्हणते ती. मग काय करायला सांगणार आहे सांग ना. तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये. आमच्या काही मागण्या आहेत आणि त्या मान्य झाल्याच पाहिजेत असं म्हणतो मल्हार. आपल्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असं म्हणून ओरडायला लागतो. होय असं म्हणते आता नुपूर. आता निघा तुम्ही असं म्हणते ती. उशीर होतोय जावा आंघोळ करून या असं म्हणते ती. तर आता तो न्यायला जातो बघा प्रेक्षक हो. तर आता आतमध्ये गेलेला असतो मल्हार आणि आता इथे नुपूर खूप जास्त हसत असते. तर आता ती आपल्या डोक्याला हातच धरते काय हा माणूस म्हणून. तर बघा प्रेक्षक खूप फनी सीन आहे. तर असं बघ इथे समजा बघा तरी काय काय ते. आज माझा एक मित्र आहे. आज तो बँकच्या मीटिंगला गेला होता असं म्हणून दीप सांगत असतो तिथे मल्हार आणि नुपूरला. आपल्या कंपनीच्या फायनान्शियल कंडिशन बद्दल इथले एक्झिक्युटिव्ह गॉसिप करत होते असं म्हणते तो. असं काय घडतंय आपल्या कंपनीत असं म्हणते नुपूर. जे काय ट्रान्झॅक्शन होत आहेत त्यांच्या बँकेत त्यांना असं वाटतं की काहीतरी होतोय त्यामुळे ट्रस्ट इश्यूज आहेत आपल्या कंपनीबद्दल असं म्हणतो तो. खूप सिरियस गोष्ट आहे असं म्हणतो मल्हार. काय घडण्याआधी प्रॉब्लेम कुठे आहे हे आपण शोधून काढायला हवं असं म्हणते नुपूर. मल्हारची मैत्रीण असेल पण कंपनी बाहेर इथे नाही असं म्हणून आता आधी ओरडत असतो संजनाला. तर तिथेच ताडी सगळे वर्कर्स आणि नुपूर आणि मल्हार सुद्धा आलेले असतात. तर आता मल्हार म्हणतो ती व्हॉट्स गोइंग ऑन का चिडलेस तू तिच्यावर. तुला माहिती आहे नाही काय केली असं म्हणतो दीप. तर तू सुद्धा चिडतील. तर आता संजना रडत असते बघा प्रेक्षक. तर बघा प्रेक्षकाचा भाग इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अशीच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.